ऋषिकेश. येस, नॉन स्ट्राईकला आपल्याला ऋषिकेश पाहायला मिळतो आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर निशांत. पॉवर प्लेचा पहिले षटक घेऊन येताना मांगेलाळ इनकडून पाहायला मिळतो आहे. राईट टाइम मोआर द विकेटकडून गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तर देवदत्त मात्र ऑन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू पॉवर प्ले. या ठिकाणी पहिल्या चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न, पॉइंटकडे सुरक्षित रक्षण. वाह, चांगला चेंडू संरक्षित केला जातो आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू. सुरुवात मात्र निर्धाव चेंडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज दाखवताना सुरेख कामगिरी. निशांत याच्याकडून येताना यावेळेला मात्र फ्लॅट चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग लेगला दमदार बहारदार चौकाराचा नजराणा आला आहे. चांगला चेंडूला हाताळला, चांगल्या पद्धतीने टोला दिला गेला. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच निशांत याने बॉडी लँग्वेजला चांगला पारखला. चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा हाताळला, कारण स्विच करण्याचा इकडे प्रयत्न होता, फसवा झालेला आहे. परंतु सांगतात ना, जेव्हा सीधे उंगली से घी निकलता है तेड़े करने की ज़रूरत ही नहीं है. नक्कीच आपले राईट हँडने आपण चांगली फलंदाजी करत असताना चांगले धावा येत आहेत, कारण चांगल्या फटक्याच्या माध्यमातून खात्याची ओपनिंग करून दिलेली आहे वेदू 11 संघासाठी देवदत्त या फलंदाजाने. तर एका बाजूला निशांतची गोलंदाजी चांगली. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस शॉट कव्हरकडे पुन्हा एकदा चूक, आणि चुकीला माफी नाही आहे. नक्कीच एक संधी मात्र फलंदाजाला इकडे पुन्हा एकदा मिळते आहे. काय पाहिलं जाते आहे, पहिल्या सामन्यात देखील फर्स्ट इनिंगमध्ये देखील कॅच ड्रॉप झाले, सेकंड इनिंगमध्ये देखील कॅच ड्रॉप झाले, आणि दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या षटकाच्या या चेंडूवर देखील शॉट कव्हरला एक चांगला झेलचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा जीवदान इकडे फलंदाजाला मिळताना इकडे मात्र स्ट्राईकला रोटेट झालं आणि ऋषिकेश हलक्या पद्धतीने यॉर्करच्या चेंडूला सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे सरकते आहे. 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या डाऊन द लेग स्टंप चेंडू येतो आहे. वाईटचा इशारा पंच यतीश तामोरे, आणि पुन्हा एकदा मयूर तामोरे आम्हाला पंचांची जोडी पाहायला मिळते. या ठिकाणी चांगलं आयोजन, नियोजन, साजरीकरण सुंदरसं आहे, आणि क्रिकेटचं मैदान खेळाडू गाजवताना, कारण गोलंदाजीचा भेदक मारा आणि भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील रोमांचता होती. याही वेळेला चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु संगम काही चांगला झाला नाही. इनकटमधून शॉर्ट लेगकडे चेंडू जाताना सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. इकडे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी आणि चांगला फलंदाजीचा नजराणा या षटकामध्ये आलेला आहे. चला घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक. दर्शन डीजे सोबत जोडले जाऊया. डीजे गोलंदाज जॉन्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचं षटक हाताळताना पॉवर प्लेचं दुसरं षटक. या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग लेगला आहे, एक्स्ट्रा मिड विकेट आणि डीप कव्हर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 30 यार्डमध्ये आपण बघू शकता आहेत शॉर्ट थर्डमॅन आहे, गली आहे, त्यानंतर मिड ऑन मिड विकेट, आणि फाईन लेग असेल एक, नाही फाईन लेग नाही आहे, गली भरली जाते आहे, आणि पॉईंट
नक्कीच अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते आहे. येस, फाईनला देखील क्षेत्ररक्षक तयार केला जातो आहे. यावेळेला पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, परंतु संगम काही झालं नाही आहे आणि एकेरी धाव येते आहे ती म्हणजे नो बॉल. बिमरचा नो बॉल येतो आहे. पंचांचा इशारा. पुढचा क्षण मात्र फ्री हिटचा असेल. येस, वन बाईज असेल. सर बाईज आहे ना? येस, बाईज अँड नो अशा 2 धावा वाढताना धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया वेदी 11 यावेळेला मात्र ऋषिकेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. गोलंदाज जॉन्टी काय दाखवतोय नजाकत पाहूया. राईट टाइम राऊंड द विकेट पहिल्याच्या यावेळेला मात्र टोला दिला जातोय फ्रीटला. चांगला चांगला लॉंग ऑफला वन बाउन्सिंगचा चौकार. चांगला चौकार पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा स्विच केलं बैठक. ऋषिकेश दाखवतोय नजाकत. अल्टी पलटी पुन्हा एकदा चौकार. या 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 एक ऊर्जा, ओम महाशक्तिशाली मंत्र आहे आणि तो या मैदानावर गुंजल्यानंतर फलंदाजाला मात्र ती ऊर्जा मिळाली. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्या फळीतून घेताना धावसंख्या 18 वर पोहोचवली जाताना पॉवर प्ले दुसऱ्या षटकाची कमालीचा समाचार होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हो, यावेळेला मात्र गती परिवर्तन दाखवलं गेलं. गोलंदाजाकडून चांगल्या पद्धतीने मध्यम गतीचा चेंडू हाताळला जाताना मिस केलं जातं आहे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. परंतु 2 चौकार, एक फ्री हिटचा नजराणा काय आणि त्यानंतर स्विच केला गेला. या ठिकाणी ऋषिकेश चांगली खेळी दाखवताना पाहायला मिळतो आहे मैदानामध्ये. तर तसेच विश नेटवर्कवर आपले व्ह्यूअर्स देखील वाढत आहेत. कारण घरबसल्या पाहता येणारा आनंद, रोमांच क्रिकेटच्या मैदानातला व्ही नेटवर्क घेऊन आलेली आहे एकता चषक. 3 चेंडू हाताळून झालेत या षटकातले. चौथा चेंडू पुन्हा एकदा जॉन्टी. पुन्हा एकदा फ्लॅट चेंडू होता, परंतु हलक्या पद्धतीने खेळला जातो आहे. कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना क्रिकेटचा क्लास या ठिकाणी आणि शॉर्ट कव्हरकडे सुरेख क्षेत्ररक्षण आणि स्ट्राईकला रोटेट देखील केले जात आहे. धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच वैदिक 11 धुमकेट संघ, धुमकेट गावाचा जर विचार केला तिकडनं सरकारी आंब्यावरून किंवा तिकडनं येताना डहाणू स्टेशन आपला ब्रिज क्रॉस करून तिकडनं एक लेफ्ट टर्न मिळतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बैठक पलटी मारण्याचा प्रयत्न. हलकासा इनकट येतो आहे. शॉट थर्डमॅनकडे क्षेत्ररक्षित. इकडे मात्र लेग बाय पंचांचा इशारा येतो आहे. लेग बायच्या माध्यमातून धाव गोळा होते आहे. एकेरीच्या माध्यमातून नक्कीच धावसंख्या हळूवार पद्धतीने परंतु दोन चौकारांनी चांगली गती घेतली असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा धावसंख्या 20 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 2020 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फुल टॉसला टोला चांगला दिला आहे. रूम शोधला आहे. कवर ड्राइव कहते हैं ना बंबई में मरीन लाइव, क्रिकेट में कवर ड्राइव. क्या खूबसूरत नजारे और इस नजारे के साथ में चौके का नजारा आया है. या
संख्या आपल्याला 24 धावा, नक्कीच बिनबाद 24 अशी पॉवर प्लेमध्ये चांगली धावा गोळा होत असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सरासरी 12 असे धावा गोळा होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा निशांत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार जातो आहे. एकेरी धाव मिळणार आहे. चांगला टोला देण्याचा प्रयत्न इकडे या ठिकाणी देवदत्त यानंतरचा सामना नवापूर विरुद्ध आणि चांगला चेंडूला चांगला समाचार. पुन्हा एकदा चौकाराचा नजराणा काय घेतो आहे ऋषिकेश. जेव्हा जेव्हा मिळते संधी चौकार दाखवतो आहे पट्ट्या. नक्कीच धावसंख्या 4 ने वाढली आहे. कमालीचा फटकेबाजीचा नजाका. तर पुढचा सामना नवापूर विरुद्ध धाकटी डहाणू प्रीतम बारीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस केला जातोय. कव्हर ड्राईव्हचा निशाणा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे. कमालीचा खेळ दाखवतोय वेदू 11 धुमकीट संघासाठी. नक्कीच आमचा माची समाजाचा संघ इकडे या ठिकाणी खेळत असताना चांगली खेळी. यावेळेला फुलटॉस होता खेळला जातोय. आहे स्क्वेअर कट डीप थर्डमॅनकडे येतोय चेंडू आणि इकडे मात्र एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. चांगली फटकेबाजी आज दोन्ही जोडीकडून होताना आपल्याला पाहायला जातं आणि विशेष म्हणजे ऋषिकेशची फटकेबाजी लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. इनिंगचा चांगला खेळ दाखवताना आणि धावसंख्या पोहोचवली जाते आहे ती म्हणजे आता 31 ऑन द बोर्ड. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा दिशा. यावेळेला होईल क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकेरीची धाव मिळणार आहे कारण एकेरी गोलंदाजीचा निशांत यांचा चांगला मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर रीड करता आहेत फलंदाजाला आणि साजेशी गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवण्याचं कामगिरी त्याने पहिल्या षटकात देखील दाखवली होती आणि आत्ता या ठिकाणी तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना देखील चांगली नजाकत गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळते आहे. हे कौशल्य नक्कीच मागेला नवयुवक सीसी डहाणू संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा मारा आता एका बाजूला वेदू 11 धुमकेट संघ फलंदाजीची जोडी. पुन्हा एकदा फुलटॉस झाला. ग्राउंड रूटचा शॉट आहे. मैदानाला गुदगुद्या होताना लॉंग ऑनकडे जाताना क्षेत्ररक्षित केला जातो आहे. तर इकडे मात्र ही जोडी एक आगळा वेगळा खेळ दाखवते. आक्रमकतेचा पैलू जेव्हा चेंडू त्यांना वाढतो साजेसा आहे, त्याला टोला द्यायचा आहे, जागा बनवायची आहे आणि रूम बनवून चौकार कसे घ्यायचं हे खेळ दाखवतात. परंतु जेव्हा चांगले चेंडू येतात त्याला सन्मानित करून एकेरी धावेच्या माध्यमातून फलक हलवला गेलेला आहे. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 वर पोहोचवलेली आहे. म्हणजे पहिलं जर आपण विचार केला तर नक्कीच 12ची सरासरी होती, आता 33 म्हणजे थोडंसं एक पाऊल मागे आलेलं आहे. कारण गोलंदाजी निशांत यांची खूपच चांगली आली होती आणि या चांगल्या गोलंदाजीच्या माध्यमातून थोडंसं बॅकफुटवर या जोडीला आणलेलं आहे असं म्हणावं लागेल. परंतु धावसंख्या मात्र कमालीची आहे. कारण 11 रन रेटने खेळणं हे देखील चांगली कामगिरी ही वेदू 11 धुमकीट संघ या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच चांगला खेळ रंगलेला पाहायला मिळतो आहे. असाच कारण आयोजन 33 एकता चषक 2026 आपण बघतात. कमालीचं आयोजन नियोजन आणि त्यासाठी लागलेलं सहकार्य आमच्या सगळ्यांचे लाडके चिंचणी समाजसेवक केतनजी पांचाळ यांच्या संकल्पनेतून साकारली गेली आणि त्याच्यासाठी आयोजन कमिटी आणि जो निर्णय घेतला आणि एका चांगल्या टुर्नामेंटला आपल्या भेटीला आपल्याला पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेट आजच्या पहिल्या दिवसाच्या माध्यमातून चिंचणी गावदेवीचं मैदान हे क्रीडाप्रेमी रसिकांच्या उपस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात रंगतदार क्रिकेट. तर यावेळेला मात्र पुन्हा एकदा टोलांकडे आला चेंडू आहे आणि दुहेरी धावा इकडे परिपूर्ण केले जाताना. तर हे मात्र करावंच लागेल कारण सिंगलनं आता ती वेळ राहिली नाही आहे. चौथं षटक मार्ग असतं. एक चांगली धावसंख्येला भरारी घ्यायची असेल तर नक्कीच चांगल्या धावसंख्येसाठी त्यांना तयारी करावी लागणार आहे. कारण ओपनरची जोडी खेळते आहे. अजून कुठल्याही पद्धतीचं विकेटचं पतन झालेलं मिळत नाही आहे. चौथं षटक हाताळताना गोलंदाज माधवेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा बैठकीच्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह कारण एक पाऊल पुढे करण्याचा थोडंसं बॅन करायचं आणि कव्हर ड्राईव्ह परंतु संगम झाला नाही आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. कमालाची गोलंदाजी या ठिकाणी येते आहे परंतु चांगला सूर घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला देवदत्त ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे.
या शॉटचा चेंडू आहे, उंच टोला खाली पोचेल का क्षेत्ररक्षक, एफर्ट्स लावले आणि सक्सेस करून दाखवलं. यशस्वीता विकेटची होती आहे. येस, एक चांगला खेळाडू म्हणून तो आहे आणि पुन्हा एकदा पराशर येतो आहे. यंग टॅलेंटेड धुमकेट संघाचा नामचीन असा फलंदाज आहे. ऑलराऊंडर म्हणून त्याची वर्णी असते. पाहूया या ठिकाणी काय कामगिरी. येता येताना चांगला टोला देण्याचा प्रयत्न. ग्राउंड रूटचा शॉट लॉंग ऑनकडे. अर्जुन पुन्हा एकदा सज्ज क्षेत्ररक्षित करत असताना स्ट्राईकला रोटेट केलं जातं एकेरी धावेच्या माध्यमातून. नक्कीच पराशरचा मात्र खेळ कितीतरी वेळा बघितलेला आहे. चांगला खेळ नेहमीच दाखवत असताना यंग टॅलेंट क्रिकेट त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं. ते एका बाजूला आपण ऋषीला बघतात. काय कमालीची फटकेबाजी ऋषिकेश दाखवतो आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला मात्र हुप करण्याचा प्रयत्न, परंतु फसवा आला आणि नक्कीच एकेरीला धाव मात्र लेगबाईच्या माध्यमातून. यावेळेला आमचे पंच विनीत आहेत. नक्कीच विनीत दर्शवता आहेत लेगबाय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. 37 धावा, 37 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या पाहायला मिळते आहे. चौथं षटक मार्कस्थ असताना येणारे अजून चेंडू शेष आहेत. याचा 5 चेंडू झालेले आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. याच यावेळेला मात्र मिड विकेटला निशाणा बनवलेला आहे, परंतु मोठा फटका नाही आलाय पराशरच्या फळीतून आणि एकच सिंगल मात्र मिळणार आहे. इकडे मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. चांगली धावसंख्या, 1 गडी बाद आणि 4 षटकांची समाप्ती. घेऊया संगीताचा आनंद. चला, यावेळचा पुढचं षटक हाताळण्यासाठी हेमंग तयार आहे. चला, पुढचा सामना नवापूर विरुद्ध धाकटी डहाणू प्रीतम बारीचा संघ असणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. यावेळेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू पराशर हेलिकॉप्टर फिरवताना, परंतु ग्राउंड रूटचं हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळते आहे मिड विकेटकडे आणि एकेरी धाव. पुढचा चेंडू यावेळेला मात्र फटका फसला आहे. यष्टीरक्षक येतो आहे, निशान चांगला झेल टिपतो आहे आणि एक चांगली बहारदार खेळी करता करता फसव्या फटक्याला कॅच आउट होऊन डकआउटला ऋषिकेश परततो आहे.
याचा न्यू बॅटर्सचा संजय येतो आहे, पाहूया. संजय म्हटलं तर महाभारतातील संजय आठवतो, त्याला दिव्य दृष्टी मिळाली होती. इकडे मात्र या संजयकडून काय कामगिरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान गोलंदाजाने मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा पॅडवर येतो आहे. निर्धाव चेंडू, सांगतात ना फिरकीची जादू, हे एक चांगलं शस्त्र वापरलं जाते आहे या षटकाच्या माध्यमातून आणि चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. कारण हार्ड हिटर फलंदाजाला डकआउटला तर पराशरला दूर ठेवलं जाते आहे, पाहूया. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेंथवर आलेला चेंडू खेळला जातो आहे लॉंग ऑनकडे आणि एकेरीच्या माध्यमातून स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पोहोचली आहे 40 वर धावसंख्या आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळते आहे. धावसंख्येचं मात्र इकडे नक्कीच ग्राफ्टिंग डाऊन करून देताना, कारण चौथ्या षटकात आपण बघितलं ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाजाने, इकडे मात्र फिरकीचा गोलंदाज चांगली लेंथ लाईनचा वापर, यावेळेला शॉटचा चेंडू आणि आक्रमकतेचा पवित्रा उचलला लॉंग ऑनला, षटकाराचा नजराणा घेऊन आला पराशर, दाखवतो आपला खेळ. तर 6 धावा वाढता आहेत, 46 वर पोहोचले आहे धावसंख्या, 46 ऑन द बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा या बॅकफुटवर आला, हलकासा कट केला जातो आहे शॉट कव्हरकडे. नक्कीच एकेरी धावेने मात्र इकडे स्ट्राईकला रोटेट करून घेतो आहे. षटकाची समाप्ती, 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच पहिल्या पॉवर प्लेमध्ये काय कमालीची खेळी साकारली देवदत्त आणि ऋषिकेश या जोडीने. त्यानंतर मात्र जोडी तुटली. तिसऱ्या षटकात देखील चांगली कामगिरीला दाखवलं त्यांनी. चौथ्यामध्ये क्राफ्टिंग खाली आणि आता मात्र धावसंख्या आपल्याला 47 झालेली पाहायला मिळते आहे. चांगली कमालीची धावसंख्या गोळा होताना नक्कीच वेदी 11 धुमकेट संघ खेळताना पाहायला मिळत आहे. तर साजेस गोलंदाजीचा मारा इकडे या ठिकाणी देण्याचा चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे MNCC मागेला नवयुवक CC डहाणू संघ यांचा गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 47 तर धावसंख्या 47 झालेली पाहायला मिळते आहे. परेशर पुन्हा एकदा आपल्याला ऑन स्ट्राईकवर आणि गोलंदाजी ट्रॅकिंगवर गोलंदाज माधवेशला पुन्हा एकदा आमंत्रित केले जाते आहे शेवटच्या षटकासाठी. या नक्कीच राईट टाइम वर द विकेटकडून मारा देताना यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला लॉंग ऑनला, अर्जुन आहे इकडे मात्र धोका आहे आणि नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, रनआउटच्या माध्यमातून पराशरला डकआउट लावावा लागेल. इकडे मोठ्या विकेटचं नुकसान झालेलं आहे वेदी 11 धुमकेट संघाचं. यस, इन्कार ना करे, इन्कार केला आणि रनआउट झाला. धाव होती परंतु जमा करता आली नाही. तर न्यू बॅटर्स आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय कैलास. काय कमालीची गोलंदाजी, नक्कीच लाजवाब आहे गोलंदाजीचा भेदक मारा. लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर केला जाताना परफेक्शन, कारण चेंडू लेंथ लाईनमधून निगेटिव्ह साकारायचा, यष्टिरक्षकाकडे कसा जाईल निर्धाव चेंडू, इकडे मात्र जास्त चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला मात्र लॉंग गॉनकडे पुन्हा एकदा अर्जुनकडे चेंडू येतो आहे, रक्षित केला जातो आहे. 21 धाव मिळणार आहे. तर चेंडू हाताळून झालेले आहेत, 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. कमालीची गोलंदाजी या गोलंदाजांकडून होताना MNCC यावेळेला उंच टोला घेतला आहे, परंतु उंची आहे, लांबी नाही आहे, खाली क्षेत्ररक्षक आहे आणि ही कॅच डीप कव्हरला येतो आहे. विकेटचा अजून एक झटका मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. कॅच कोण टिपला? करण यांच्याकडून कॅच टिपला जातो आहे. या
तर इनिंगचे शेवटचे 2 चेंडू मात्र शेष आहेत. 6वं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 49. 4 चेंडू झालेले आहेत. नक्कीच चांगली धावसंख्या आहे, परंतु विकेट देखील झटपट घेण्यामध्ये गोलंदाज कामगिरी चांगली दाखवतोय. इकडे स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु परखलं, रीड केलं आणि वाईडचा इशारा आला आहे. धावसंख्या 50 धावा परिपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात वेदू 11 धुमकेट संघाच्या. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये आम्हाला 45 धावा पाहायला मिळाल्या होत्या. या ठिकाणी 50 धावा परिपूर्ण झालेल्या पाहायला मिळतात. 2 चेंडू अजून शेष आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने फलंदाजाला आम्ही बघता आहेत अक्षय, हम है सीधे साधे अक्षय, अक्षय काय करून दाखवणार 2 चेंडू. बॅट तर फिरवली, हलका ब्रशिंग आणि यष्टीरक्षकाकडे कॅच, विकेट. लगेचच, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो, सामना लगेच सुरू होतो. याची मात्र थोडीशी दक्षता घ्यायची आहे. लवकर लवकर या, टॉस का बॉस ये है खास दाखवतोय आपल्याला नजराने, कारण निर्णय इकडनं तयार केला जातो आहे. इकडे मात्र शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 50 आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर्स भावेश आला आहे, पाहूया शेवटच्या चेंडूचा नजराणा काय येईल. स्विच करण्याचा प्रयत्न होता, संगम काही सारखा झालेला नाहीये आणि फाईन लेगकडे चेंडू जाताना इकडे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल, कारण दुसरी धाव होणार नाही. इकडे रनआउट असेल, विकेट मात्र जाते शेवटच्या चेंडूला आणि लेगबायच्या माध्यमातून एक धाव येते. धावसंख्या 51 परिपूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. तर नक्कीच MNCC संघासाठी 52 धावांचं विजयी लक्ष्य इकडे तयार केले गेलेलं आहे वेदी 11 धुमकेट संघाकडून. तर चला लवकर या, नाणेफेकीचा कौल घेऊया. नवापूर संघ विरुद्ध धाकटी डाणू प्रीतम बारी संघ, दोन्ही कर्णधारांना मी आमंत्रित करतो, या लवकर लवकर. टॉस केला जाईल आणि पुढच्या विवरणासाठी पुन्हा मी एकदा आमंत्रित करेन प्रमोदजी शेळके सरांना. आवाज आपल्याला बुलंद आणि समस्त चिंचणीकर क्रिकेटप्रेमी रसिक मात्र आज इकडे एकत्र आहेत. एकच कारण आहे, कारण एकता चषक आहे आणि प्रमोद शेळकेंचा बुलंद आवाज आहे.
ते असेल टॉस्का बॉसकडे आपली नजर फिरवायची आहे. तर एका बाजूला नवापूर आहे, एका बाजूला धाकटी डहाणू. प्रीतम बारींचा संघ छापचा कॉल घेतला आहे आणि छापच आलेला आहे. याचा धन्यवाद जिग्नेश सर. आपण नाणेफेकीचा कौल घेतलात. तर नवापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. सर्वप्रथम आयोजनासाठी काय सांगतील? आज इकडे आपली उपस्थिती आहे, याबद्दल काय संदेश देतील? आयोजन चांगल्या पद्धतीने दिसतंय. ग्राउंड तेवढं चांगलं मेंटेन केलेलं आहे आणि इथे पाहायला गेलं तर नवीन पोरं खेळताना दिसत आहेत. एक चांगली उपलब्धी दिली आहे आयोजकांनी आणि खेळायला आनंद मजा येईल. याचा टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतील? निर्णय अजून तरी कन्फर्म केलेला नाही आहे, थोड्या वेळात सांगतो. अच्छा, मग आज कोण-कोण आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील? कश्यप तामोरे आहे, साहिल मेहर आहे. तसंच यंग पोरांना चान्स देण्याचा प्रयत्न आहे आमचा. बेस्ट ऑफ लक. नवीन संघ आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर धाकटी डहाणू संघ नक्कीच प्रीतम बारींचा संघ आहे. निर्णय अजून आलेला नाहीये. थोडीशी आपल्याला वाटतं नक्की बघावी लागेल. परंतु काय म्हणतील, आयोजन कसं वाटतंय या ठिकाणी? खूप चांगलं वाटते आयोजन नियोजन. आम्ही पण पहिल्यांदा एवढी मोठी टुर्नामेंट खेळतो प्रीतमच्या साहाय्याने. येस, नक्कीच समालोचनामध्ये मात्र आपल्याला प्रमोद सर पाहायला मिळतील. काय वाटेल प्रमोद सरांच्या समालोचनाच्या माध्यमातून खेळ कसा साकारायचा, असं मनामध्ये काय कधी इच्छा वाटली की कधीतरी आपला खेळाचं समालोचन प्रमोद सरांनी द्यावं? हो, नक्कीच वाटते. पहिल्यांदा खेळतो तर प्रमोद सरांच्या कॉमेंट्रीने आम्ही खेळू शकतो. नक्कीच जर बॅटिंग आली तर किती धावापर्यंत खेळ करून दाखवायचा? आम्ही 60 स्कोर करू शकतो. अच्छा, म्हणजे चांगला बॅटिंगमध्ये कोणामध्ये चांगली मदार असेल तुमच्याकडे? आमच्याकडे प्रीतम बारे आहे, सत्यम बारे आहे. अच्छा, ओके. आणि गोलंदाजी आली तर कितीमध्ये रोखायचं समोरच्या संघाला? 50च्या आतमध्ये रोखू शकतो आम्ही. येस, बेस्ट ऑफ लक असेल. चला वळूया मैदानात. मात्र सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल, वळूया मैदानाच्या आत आणि आनंद घेऊया या सामन्याचा. आणि आवाज असणार आहे प्रमोद शेळके सरांचा. खूप खूप धन्यवाद पुणेश्वर मेहर सरांचा आवाज आपण ऐकतायत. एक लेजंड आवाज. याच गावातील अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम गावदेवी माता चिंचणीचं हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा अप्रतिम घमासान आपण सध्या अनुभवतायत. 52 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि आज इन ॲक्शन प्रीतम बारी त्यांना आपण पाहणार आहोत. आज अपकमिंग यंग टॅलेंटच्या संघाला स्थान देण्यात आलंय आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा यंग टॅलेंटच्या खेळाडूंना जरूर मिळेल. नवतरुण खेळाडू आहेत आणि ते सुद्धा एक्साइटमेंट झाले असतील. सामन्याला होते सुरुवात. 52 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. पराशय. स्टार्ट ऑफ द मॅच. 52 रन्स. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोलीस दलात कार्यरत आहेत. संदेश धारणेला आपण पाहतायत आणि अर्जुन. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहतायत कॅच ड्राफ्ट होताना कदाचित पाहायला मिळते की काय नाही, बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे आणि त्यामुळे बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. अर्जुन या खेळाडूकडे सुद्धा तेवढी चांगली ॲबिलिटी आहे आणि ॲबिलिटी असलेला खेळाडू सातत्याने वेगवेगळ्या मैदानात आपल्या नावाचा बोलबाला त्याचं सुद्धा राहिला. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. दोन्हीही बॅटर अप्रतिम. गोलंदाज पराशय यावेळेला आपण पाहू शकताय डायरेक्ट हिट करण्याचा इरादा डेफिनेटली होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही आणि सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. ते आतापर्यंत 1 या धावसंख्येवर. अर्जुन गायकवाड सध्या स्ट्राईक एंडकडे आपण पाहतायत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पराशय राऊंड द विकेटने यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. अगदी यष्ट्यांच्या वरून हा बॉल निघून गेला होता. सध्याच्या घडीला डे फॉर्मॅटमध्ये
खूप मोठ्या प्रमाणात पालघरमध्ये क्रिकेट खेळलं गेलं. यावेळेला अर्जुनचा हा फटका फसतोय. फिल्डर येत आहेत आणि यस कॅचचा कॉल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अर्जुन आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला आणि मैदानाच्या आतमध्ये काहीच गुणवत्ता सिद्ध करू शकला नाही. निराशाजनक कामगिरी करताना परतत असताना पाहायला मिळतोय डगआउटच्या दिशेने. पहिली विकेट मिळते पराशेच्या खात्यामध्ये. पहिला धक्का अर्जुनच्या स्वरूपात. स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सामना क्रमांक सध्या आपण पाहताय दुसरा आहे. दुसरा सामना. पहिला सामना आपण पाहिला 46 रन्स होऊ शकला नाहीत. गिवली टीम विचार करत असेल की 46 धावा आपण करू शकलो नाहीत, परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणताही संघ महान आणि कोणताही संघ छोटा नसतो. तर क्रिकेटच्या खेळासाठी तुमचे असलेले डेडिकेशन खूप महत्त्वाचे असतात. तुमची मेहनत आणि जिद्द या दोन गोष्टी सध्याच्या घडीला विद्यापीठ बनलंय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आणि त्यामुळे या दोन गोष्टींच्या जोरावर आज क्रिकेट खूप पुढे चाललंय. त्यामध्ये आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट आज ग्रामीण क्रिकेटपासून खेड्या पाड्यापासून तर शहरांपर्यंत पोहोचलं. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. संदेश वारंवार मात्र स्ट्राईक एंडकडे येण्याचा प्रयत्न करतोय, कारण कोणताही दबाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, परंतु ऑटोमॅटिकली पराशय यावेळेला फलंदाजावर दबाव टाकतोय. चांगली गोलंदाजी करत असताना मोठे फटके मारून देत नाहीये. अचानक बाउन्स मिळाला या बॉलला. चांगली गोलंदाजी करत असताना ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. सध्या संघाची धावसंख्या स्थिर राहिली आतापर्यंत पराशय ओव्हर द विकेटने. त्यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. आउटसाईड द लेग स्टंप सोडून जाणारा हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरच्या द्वारे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सध्या साहिल पाटीलला मास्टर माइंड ऑपरेटर आहेत आणि दोन्हीही गुड वर्क करत असताना स्कोरिंग सुद्धा ऑनलाईन. चांगला बॉल आणि बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. पराशयच्या या वेळेला खात्यामध्येही दुसरा धक्का पाहायला मिळतोय. दुसरी सफलता हाती लागले. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. संघाची धावसंख्या स्थिर राहिली. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजीचा तिखट मारा करत असताना पराशय सफल षटक पाहायला मिळालं. पहिलंच पॉवर प्लेचं. पॉवर प्लेमध्ये भरपूर वेळा आपण पॉवर पॅक बॅटिंग पाहिले, परंतु पॉवर पॅक बॉलिंग क्वचित आणि कदाचित पाहायला मिळते. त्यामध्ये पराशयचं कौतुक करावं लागेल. सध्या विनीत धानमेर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतायत. या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत यतीश तामोरे, मयूर तामोरे यांचे बंधू. सध्या पंचांच्या भूमिकेत काम बजावत असताना थोडंसं खाली राहिला होता आणि संदेश दांडे सध्या तरी आपण पाहिलं तर पोलीस दलात कार्यरत आहेत. कर्तव्य दक्ष
सद्र क्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य पोलीस बांधवांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. 24-24 तास तत्पर असतात आपल्या जनतेच्या सेवेसाठी. परंतु क्रिकेटवरचं अफलातून प्रेम संदेश धारणेचं पाहायला मिळतंय. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. सध्या डॉट बॉलचे पर्सेंटेज जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहेत. 52 धावांचं लक्ष्य. विनीत धानमेर सध्या आपण पाहिलं तर अपोलो चिंचणी टीमचा उगवता सितारा आहे आणि उभारता सितारा वैवर्ष फार कमी, परंतु सेन्सिबल क्रिकेट सातत्याने पाहायला मिळते. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर येत आहेत आणि यस टेकन. संदेश धारणेला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. देवदत्त कोणतीही चुकी करणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चांगला टिपला झेल. संदेश धारणे बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेला समुद्र किनारी लगत अगदी आपण पाहू शकतायत हे ऐतिहासिक मैदान आहे. प्रत्येक खेळाडूंची इच्छा असते की या मैदानात आम्ही चांगलं क्रिकेट खेळावं. या मैदानाशी संलग्न जसं भुवनेश्वर मेहर सरांनी सांगितलं की हे मैदान जे आपण पाहतायत सातत्याने बिझी असतं. एक महिना सातत्याने बिझी मैदान. या वेळेला आल्या पावली परत बॅक टू द डगआउट. खराब शॉट सिलेक्शन. जसा या वेळेला संदेश धारणे बाद झाला त्याच्याच पावलोपावली मात्र बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात असताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. अप्रतिम गोलंदाजीचं धारदार गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारे आणि बरोबर फलंदाजाला रीड करत त्याचा पुरेपूर अभ्यास करत गोलंदाजी करताना पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद. पहिली हॅट्रिक एकता चषक 2026 मध्ये घेईल का. ऋषिकेशचा बॉल सबमरीन डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केलाय. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सध्या नाजूक स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. MNCC डहाणू आज संघ पाहायला मिळतोय. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावे. व्हेरी नाईस फिल्डिंग. देवदत्त पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. 1 रन्स मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आता. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काय गोलंदाजी केली आतापर्यंत. गेल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं चेस करत असताना 46 धावांचं कनक आणि जी भावेशने गोलंदाजी केली ती अफलातून गोलंदाजी करत असताना चांगल्या फलंदाजांना त्यांनी रोखून ठेवलं होतं. ही त्यांची खुबी राहिली होती. अर्थातच जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी या टीमचं कौतुक करावं लागेल. एक चांगल्या संघाला त्यांनी पराभूतच्या छायेत नेलं. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्याही संघाला कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही.
कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. 3 रन झाले, 4 गडी बाद आणि येणारी बॉल आहे तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 49 रन हे सामन्याचं समीकरण असेल. पराशय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना वैतो 11 धुमकेत असंघ आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा पराशय आपल्या बॉलिंग मार्कवर येताना स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. गुडलेन स्पॉटवरून बॉल अचानक थोडीशी उसळी घेत असताना मात्र बॅटची ग्रीप बदलली होती. बरोबर टायमिंग साध्य करता आलं नाही आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. सातत्याने ट्राय करतायत मोठे फटके मारण्यासाठी. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न करावेच लागतील. आपल्या संघाला विजयाची चव चाखायला मिळावी त्यासाठी अतूट प्रयत्न हे खेळपट्टीवर नेहमीच असतात फलंदाजाचे. परंतु इथे मात्र क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी केले, ब्रिलियंट बॉलिंग आणि ज्या पद्धतीने 5 धक्के बसलेत, अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला परतला गेलाय. यावरून सिद्धता होते की गोलंदाजामध्ये क्वालिटी काय आहे. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण करत असताना ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय पराशय. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. MNCC डहाणू टीमला हा 5वा धक्का. पराशयने गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजाचा खरपूस समाचार घेतो. परंतु इतर वेळेला आपण सातत्याने पाहिले की गोलंदाजाचा खरपूस समाचार घेणारे फलंदाज आज शांत राहिलेत. बॅकफुटला जात असताना खूप सुंदर पद्धतीने चेंडूला स्टीअर केलंय. एक रन तर डेफिनेटली मिळेल. चांगली फिल्डिंग. एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. बऱ्याच वेळेनंतर फलक हलतं राहतं. 4 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 रनचं टार्गेट जरी छोटं वाटलं तरी सुद्धा आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर MNCC डहाणू या टीमला खूप मोठी धावसंख्या ती वाटत असेल. वेळेला ग्रीप चेंज केली होती, ग्रीप बदलली होती. फलंदाजाला माहिती आहे इथे मात्र पंचांकडे कोणत्याही प्रकारचा आशाभूत नजरेने पाहिलंच नाही. 2 डॉट बॉल येत असताना पराशय अगदी मास्टर माइंड बॉलिंग करतोय. खूप चांगली गोलंदाजी करत असताना कौतुकास्पद आत्तापर्यंत त्याचे स्पेल राहिलेत. शॉर्ट रनअप, खांद्याचा वापर, वेळेला कंट्रोल स्ट्रोक होता. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल गली रिजनमध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या नाजूक स्थितीमध्ये संघर्ष करताय. संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला दिलेला आहे. परंतु त्या संघर्षाला कारणं ही चालत नाहीत आणि संघर्ष त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. त्यावेळेला ऑफ साईडला खूप चांगला फटका. 1 रन तर डेफिनेटली मिळेल एक्स्ट्रा कव्हरमध्ये. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकं हाताळली पराशयने आणि 2 षटकांमध्ये जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी करत असताना 2 षटकं, 3 धावा आणि 4 विकेट. वाह! सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. पराशय अगदी बेस्ट बॉलिंग फिगर असं म्हणायला हरकत नाही आहे. वैदू 11 धुमकेत या टीमचा एक ट्रम्पकार्ड गोलंदाज. पराशयने आपली जिम्मेदारी, आपली जबाबदारी पूर्ण पार पाडली गेली. 2 षटकात 3 धावा, 4 विकेट. लाजवाब स्पेल पाहायला मिळाला. आता येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 46 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. 18 बॉल 46. घेऊया एक छोटासा DJ ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
टॉस जिंकून प्रथमतः हा गोलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले गेले धाकटी डहाणू या टीमला. तीन षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये 6 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 ला 5 अशी स्थिती पाहायला मिळते. 18 बॉल 46 रन. अप्रतिम चांगला फटका ऑन द राईज खेळत असताना एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 8 रन झालेत आतापर्यंत. सिंगल डबलला महत्व दिलंय. दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला साईला आपण पाहताय तर एका साईडला संतोष अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये या जोडीवर परिपूर्ण निर्भर असेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. पराशय त्या ठिकाणी येत आहेत आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. दोन्हीही फिल्डरमध्ये थोडीशी तालमेलची कमी पाहायला मिळाली होती. कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं परंतु हातांची उंजळ चांगली होती. पराशयची जजमेंट चांगलं पाहायला मिळालं आणि इथे विकेट मिळेल. 6वा धक्का साईच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर स्थिर राहिले आतापर्यंत. 8 या धावसंख्येवर 44 रनची आवश्यकता. फलंदाज इंटरव्ह्यूअल बाद होत असताना आपण पाहू शकता जी बॅटिंग लाईनअप होती ती कोलॅप्स झाली. वेळा ऑन साईडला आल्या आल्या धमाका दाखवलाय. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. या षटकाराने संघाची धावसंख्या 14. 14 या धावसंख्येवर. सुपर टायमिंग. चांगला फटका. षटकार. त्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. निशांत आला आणि बरोबर निशाणा साधला डीप मिड विकेटला. सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारासाठी बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. अगदी स्वीट स्पॉटला बॉल टायमिंग सहित डीप मिड विकेटला. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय परंतु हा पूलचा फटका पॉवरफुल नाहीये. परंतु सेफ झोन मध्ये निशांतने थँक्यू सांगितलं असेल आणि यावेळेला संतोष सांगतायत यू वेट डिअर फ्रेंड. सध्या नाजूक स्थिती आहे आपल्या संघाची. इथे मात्र कुठेतरी संकटमोचक बनावं लागेल. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 15 या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 37 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15. 14 बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फर्स्ट स्लिपकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना अतिशय चांगली गोलंदाजी. जरी षटकार आला त्यानंतर गोलंदाज ऋषिकेशने कमबॅक केलंय. सध्या कंटिन्यूस गोलंदाजी करत असताना पराशयने अप्रतिम गोलंदाजी केली. अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली होती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. 4 षटकांचा खेळ अखेरीस संघ जाऊन पोहोचतो MNCC डहाणू. जवळजवळ 15 या धावसंख्येवर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 37 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 37 रन. 12 बॉल 37 रन हे सामन्याचं समीकरण. दोन्हीही गोलंदाजांनी उत्कृष्टरित्या गोलंदाजी करत आपल्या बोटांतील जादू जी दाखवली आणि प्रतिस्पर्धी संघावर ज्या मानसिकतेवर तणाव टाकला गेला
अगदी स्कोर कार्डला थांबवलं आणि त्यामुळे धावांचा वेग कमी झाला. सुंदर गोलंदाजी. दोन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पराशा आणि ऋषिकेश. एवढा एक्सपिरियन्स नाहीये या दोन्ही गोलंदाजांकडे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आता सध्याच्या घडीला टॅलेंट आणि टॅलेंटपेक्षा तुमचा संयम आणि हार्डवर्क, पेशन्स आणि हार्डवर्क या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला प्लेइंग 11मध्ये जागा ही नक्की मिळते आणि त्याच्या जोरावर तुम्ही अनेक स्पर्धा आपल्या स्वतःच्या हिमतीवर गाजवू शकता. परंतु क्रिकेटमध्ये संयम सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि तो संयम तुम्हाला कधी-कधी मात्र स्वीकारावा लागतो. जसं अर्जुन तेंडुलकरने जो संयम स्वीकारला. 5 IPL झाले मागचे. 5 IPLमध्ये फक्त 5 मॅचेस खेळला होता. परंतु त्यानंतरचा त्याचा संयम हा कामी आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 37 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 11 बॉल 37 रन. अतिशय चांगली गोलंदाजी. दोन्ही गोलंदाजांनी आपल्या जबाबदारीने 2 स्पेल हाताळले. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. निशांतने अगदी मात्र फक्त बॉलला यावेळेला जंटल पुश जसं करतात ना त्या पद्धतीने केलं गेलं होतं आणि अलगद बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. फ्लॅट 6 येत असताना षटकार. संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 21. 21 धावा, 2 षटकार आलेत निशांतच्या बॅटमधून. निशांत आपल्या संघाला विजयी करून देईल का याकडे लक्ष. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं होतं. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला षटकार आल्यानंतर. 8 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 9 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल 31 रन. पुन्हा एकदा जागा बनवली. टू दी कव्हर खेळत असताना 1 बाउन्स 4 रन. गुड शॉट निशांत. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, रिलॅक्सेबल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारची हायगाय करत नाहीये. फक्त बॉलला येऊन देतो. बॉलच्या सरळ रेषेमध्ये खेळतो आणि बरोबर मेरिटवर खेळत असताना चेंडूला फक्त दिशा देतोय. चौकार आणि षटकारांचा पाडा सध्या बोलत असताना 25 रन झालेत. अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डरने यावेळेला बॉलला स्टॉप केलंय. स्विच हिटचा फटका सातत्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही. 1 रन विनीत धानमेर दर्शवत असताना 22च्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. 26 धावा, 7 बॉल आणि 26 रन. 5 बॉलचा सध्या खेळ होत असताना पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र अडखळत झाली होती आणि त्याचा परिणाम स्कोर कार्डवर लागला गेलाय. ऑन साईडला संतोष बॅकलिपचा वापर केला होता. शेवटच्या बॉलवर संधी घेत नाहीये. यावेळेला स्वतः निशांत सांगतोय माझ्याकडे ती संधी यायला हवी. कदाचित षटकारांचा चौकारांचा पाडा बोलला तर आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. परंतु सुरुवात जर चांगली झाली असती तर कदाचित धावांचा वेग आत्ताच्या या शेवटच्या षटकामध्ये 10-12 रन्स असू शकल्या असत्या. परंतु जर तरला थारा नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 100% हे मैदानात द्यावे लागतात. तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहेत याला अर्थ नसतं. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये किती स्ट्रॉंग आहेत, तुम्ही किती गुणवत्ता सिद्ध करता, हे प्रेक्षक राजे मात्र नक्कीच आवर्जून ते आपल्याला खूप मोठी प्रसिद्धी देतात. त्यामुळे प्रेक्षक राजे हे प्रेक्षक राजे आहेत की कोणत्या खेळाडूला कसं प्रसिद्धी द्यायची, कोणत्या खेळाडूला मात्र कसं डाऊन दी अर्थ राहणे शिकवावं, हे सातत्याने आपण पाहिलंय. त्यामुळे आज पालघर जिल्ह्याला मिळालेले टेनिस बॉल क्रिकेटचे हिरे हे सातत्याने आपण पाहत आहेत की पूर्ण भारतभर भ्रमण करतात. हा पालघर जिल्ह्याचा अभिमान आहे. सहा बॉल आणि विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर आणलंय भावेशला. गेल्या मॅचमध्ये जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी या टीमचा भावेशने काय गोलंदाजी केली होती आणि भावेश नावाचे जे खेळाडू असतात ते वेगळेच रसायन असतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना भावेशचा पहिलाच बॉल स्लोवर 1 आणि इथे विकेट किपर कोणतीही चुकी करणार नाहीये.
याचाच मी उल्लेख केला होता की भावेश नावाचे वेगळेच रसायन असतात आणि बरोबर स्लोवर 1 बॉलवर फसवलं आणि 7वा धक्का निशांच्या स्वरूपात MNCC डहाणू या टीमला बॅक टू द डगआउट. निशांत गॉन. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. अगदी माइंडचा चांगला वापर केला. फक्त क्रिकेट हे बॅट आणि बॉलने खेळलं जात नाही, त्यासाठी बुद्धिमत्तेचा सुद्धा खूप चांगला वापर करावा लागतो आणि गोलंदाजीमध्ये भावेशने तेच केलं. यावेळेला ऑन साईडला खूप छान फटका आहे आणि सरळ बॉलला फेकून दिलंय इन टू द बंगलो. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. 6 धावा. रनची आवश्यकता आहे. सुपर टायमिंग. अतिशय चांगला फटका होता. जॉन्टीच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, परंतु फेक येईपर्यंत एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. संतोष सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलपासून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. आता 3 बॉल विजयासाठी 19 रनची आवश्यकता आहे. भावेश एक लॉंग रनअप. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना स्लोवर 1 बॉल भावेशच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना नवापूर टीम 2 हात करणार आहे धाकटी डहाणू या टीम बरोबर. प्रीतम बारी त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. प्रीतम बारी जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेला ती टेस्ट चॅम्पियनशिप सिरीज आठवते. काय बॅटिंग केली होती. अगदी पालघर संघ त्यांची नाव डगमगली होती. आणि मी समालोचन करताना भुवनेश्वर मेहर सर असं वाटलं की आम्ही अर्ध्या तासात घरामध्ये पोचू, परंतु जो संघाने अप्रतिम प्रीतम बारी आणि ब्रिजेश घरतने जे अर्धशतकं झळकावली ना ठाणे जिल्ह्यामध्ये, फक्त दोन्ही फलंदाजांच्या नावाची चर्चा होती आणि ताई पॅकर्स टीमने मात्र तो झेंडा फडकवला. टेस्ट चॅम्पियनशिपचा 80 षटकांचे सामने टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू खेळू शकतात रबर बॉल, हे सुद्धा मात्र दाखवलं 70-70 प्रेझेंटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ती स्पर्धा येईल जूनच्या शेवटच्या वीकमध्ये आणि जुलैच्या सेकंड वीकमध्ये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा. यतीश तामोरे हे पंचांच्या भूमिकेत आहेत. या विभागातील बरीच स्पर्धा ते कव्हर करतात. मयूर तामोरे यांचे बंधू आहेत. तर एका साईडला अपोलो चिंचणी टीमचा एक उभारता आणि उगवता सितारा विनीत धानमेर, याला सुद्धा आपण पाहतायत वयवर्ष फार कमी आहे, परंतु टॅलेंट आणि एबिलिटी सुपर पाहायला मिळते. आणि हळूहळू मात्र यावेळेला विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन. अगदी वैदू 11 धुमकेत या टीमने अतिशय चांगला खेळ साकारला गेला. 52 धावा प्रतिस्पर्धी संघाला करून दिल्या नाही. संदेश धारणे अँड ऑल टीम